खूप महिने मोठ्या प्रेमानं गोड खाऊन वाढवलेलं माझं डबल चिन आणि जॉ लाईन मी फक्त पाऊण तासात घालवली. हे इथलं आत गेल्यासारखं वाटतंय इथून. ही आहे सध्याची फेमस ट्रीटमेंट, जी आधी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी करायचे, पण आता सगळेजणच करायला लागले. वेगवेगळ्या व्यक्तींच्या दाढा, जबडे. ही आहे हायफू ट्रीटमेंट, जी खरंच चांगली आहे की नाही हे बघण्यासाठी याचा प्रयोग तुमच्यासाठी मी माझ्या शरीरावर केला. परीक्षेत चीटिंग केल्यानंतर तसं वाटतंय मला आता. त्यामुळे झटक्यात डबल चिन घालवणारा हायफू पुढे अजिबात करू नये. किती खर्च होतो, एवढे पैसे मुळात घालवावेत का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्षात थोबाडावरती प्रयोग करून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. ऍब्स पण होतात काय ना. हे अजिबात पेड कोलॅबरेशन नाही, माझा प्रामाणिक रिव्ह्यू आहे. हा प्रयोग माझ्या स्वतःवर केला आहे. तुम्हाला करायचा असेल तर चांगल्या डॉक्टरांचा पहिला सल्ला घ्या. मी सांगते म्हणून करू नका. बाय द वे, ही ट्रीटमेंट मी अजिबात प्रमोट करत नाहीये. ऑफकोर्स ज्या गोष्टी नॅचरल असतात त्या सर्वातच कमाल असतात, परंतु ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, करेक्ट वय आहे, कुठचा तरी स्पेशल डे आहे, लग्न वगैरे काहीतरी, आणि मुळात ही गोष्ट परमनंटच नाहीये ना, त्याच्यामुळे काहीतरी छानसा प्रयोग करायचा असेल तर मात्र माझं स्पष्ट आणि खरं मत मांडण्यासाठी मी हा प्रयोग केलेला आहे. हायफूचा फुल फॉर्म काय, म्हणजे नक्की काय, असं का नाव आहे याचं? हायफू म्हणजे हायली इंटेन्स फोकस्ड अल्ट्रासाऊंड. म्हणजे प्रेग्नन्सीत आपण सोनोग्राफी वगैरे माहितीये, तर तशाच वेव्स आपण फोकस केल्या, एका डेप्थला त्या आपण स्किनमध्ये त्या टार्गेट करतो आणि मग त्याची ऍक्शन येते. ओके, तर याचे वेगवेगळे प्रोब्स असतात, 4.5 मिलीमीटर स्किनमध्ये, आणि त्यांनी स्मास टायटनिंग होतो. म्हणजे स्किनच्या खालती एक पापुद्रा किंवा असं लेअर असते, त्याला म्हणतात स्मास लेअर. अच्छा. ती गरम होते, 42 डिग्री पर्यंत ऑलमोस्ट गरम होते आणि गरम होऊन टाईट होते, म्हणून तो लिफ्टिंगचा पण म्हणून इफेक्ट. लिफ्ट येते. पण मग आता हायफू फक्त चेहऱ्यासाठी असतो की इतर बॉडी पार्टसाठी पण असतो? 2 प्रोब्स येतात, एक चेहऱ्यासाठी आणि मानेसाठी प्रोब आहे. ओके, आणि दुसरा बॉडी प्रोब आहे. त्याचे डीप पेनेट्रेटिंग वेव्स असतात थोड्याशा, पण साधारण लव्ह हँडल्स किंवा पोटाच्या इथे, सेल्युलाइट, मांडीचं, ह्याच्यासाठी त्याचा उपयोग आहे. मुळात हायफू कोण कोण करू शकतं, म्हणजे कोणासाठी आहे, त्याच्यात मी पण राईट कॅन्डिडेट आहे का? ब्राईड्स हे करू शकतात का, असा मला प्रश्न विचारायचा. तर साधारण 25च्या आत आपण ही ट्रीटमेंट करत नाही. तर मी प्रिफर करते की एक 28 ते 45 हा आयडियल एज ग्रुप आहे. बरं. आणि 50 पर्यंत पण चांगले रिझल्ट येतात. खूप ज्यांना सॅगिंग नाहीये, माइल्ड मॉडरेट सॅगिंग, बल्की चेहरा, थोडं चेहऱ्यावर चरबी जास्त आहे, डबल चिन आहे, ती पण माइल्ड मॉडरेट. खूप जास्त असेल तर सुद्धा विशेष फरक नाही पडणार, थोडा नक्कीच पडेल. तर हे चांगले कॅन्डिडेट्स आहेत. खूप लूज स्किन नको किंवा अगदी बारीक चेहरा ज्यांचा आहे त्यांना ही ट्रीटमेंट उपयोगाची नाही, कारण मग फेशियल व्हॉल्यूम अजून कमी होईल किंवा फॅट अजून कमी होईल. आणि या ट्रीटमेंटनी फायदा होणार असेल तर येस, ही ट्रीटमेंट चांगली आहे ब्राईडसाठी. कधी करायची? 3 ते 4 महिने आधी, कारण ह्याचा रिझल्ट यायला 1.5 महिना लागतो. आज ट्रीटमेंट केली, उद्या रिझल्ट आलाय असं होत नाही. ते फॅट मेल्ट व्हायला 1-1.5 महिना लागतो किंवा टायटन व्हायला. ऑन टेबल पण दिसतं, तुम्हाला लिफ्ट लगेच दिसतो, पण त्याचा मॅक्सिमम बेनिफिट 1.5 महिन्यांनी येतो. आणि ना मला त्वचेचं विचारायचं होतं, म्हणजे आता लेझर स्किनसाठी नाहीच आहे का, म्हणजे ही ट्रीटमेंट? म्हणजे आता समजा पोर्स असतील तर ते पण टाईट होतील का, किंवा आपण जे रेटिनॉल लावतो फाईन लाईन्स रिंकल्ससाठी ते पण कमी होणार आहे का? नाही. तर यामध्ये पिगमेंटेशन हे ट्रीट होत नाही, किंवा वरच्या लेयर्स मध्ये जे ओपन पोर्स असतील किंवा लार्ज दिसणारे पोर्स आहेत, ह्याला थोडा बेनिफिट येईल, कारण ओव्हरऑल स्किन टायटन होतीये. बरोबर. कारण आपण 2 मिलीमीटरला पण हे टार्गेट करतो, पण पिगमेंटेशन होणार नाही किंवा स्कार्स असतील ते यांनी ठीक होणार नाहीये. आणि आमच्याकडे हायफू करणारा मॅक्सिमम इज हाऊसवाईफ. खूप पॉप्युलर ट्रीटमेंट आहे. वर्किंग विमेन करतात, पुरुष येऊन करतात. हायफू केल्यानं माझ्या चेहऱ्यावरचे केस पण जातील किंवा मग जास्त येतील का, हे मला विचारायचं. हेअर ग्रोथ वाढली वगैरे हे नको बुवा, त्याच्यापेक्षा डबल चिन परवडला, ते विचारायचं होतं. नाही, काहीच नाही, म्हणजे चेहऱ्यावरची लव, केस याच्याशी त्याचा संबंध नाही, अजिबात नाही. जाणार पण नाही आणि नवीन वाढणार पण नाही. येस. पुन्हा एकदा प्रश्न विचारते, असं वाटेल तुम्हाला, पण खरंच दुखत नाही ना? नाही, थोडासा माइल्ड पेन काही ठिकाणी जाणवेल. ओके, तेवढा चालेल. तेवढे कष्ट आपण सोसू शकतो कडक जबड्यासाठी. लवकर स्लिम झाल्याचं दिसायला लागतं. हो, तसं याचं रिझल्ट लवकर इथल्या इथे दिसायला लागतं. इथे लगेच दिसेल. डबल चिनला नाही, पण इथे जो हा एरिया आहे हा लगेच थोडासा तुम्हाला लिफ्ट आणि कॉन्टूर दिसेल, म्हणून आपण हाफ हाफ करतो. वेळ किती लागतो याला, याच्याविषयी आपण बोललो नाही. हो, म्हणजे कोणीतरी करायचं जर ठरवलं,
इतकं छान 8 हो. महिने, वर्षभर, 1.5 वर्ष पण याचा रिझल्ट दिसतो. पण मग करताना या ट्रीटमेंटला नक्की किती वेळ द्यावा लागणार? 45 मिनिटं ते 1 तास लागेल फुल फेस आणि नेक हायफूला. ओके. तर जिथे आपल्याला हायफू करायचं नाहीये इथे काही इम्पॉर्टंट नर्व्स वेसल्स असतात तेही मला करायचं नाहीये आणि इथे पण काही वेसल्स असतात जिथे मला माझा प्रोब न्यायचा नाहीये. तर ह्याच्यात सुद्धा हे एवढं दिसलं तरी त्याचं जे वेव्ह आहे एवढ्यात हा ट्रान्सड्युसर म्हणतात कुठल्याही अल्ट्रासाऊंडचा. सो याच्यात पाणी असतं त्याच्यातून ती वेव्ह येते आणि इथे आपण जेली लावतो कॉन्टॅक्ट साठी. दुखतंय काहीच नाही. तर आता आपण 4.5 mm ला करतोय. उलट सांगू बरं वाटतंय. बरं वाटतं. असं छान गार जेलला आणि कुठेतरी छान दाबतंय. सो हा अल्ट्रासाऊंड बेस्ड डिव्हाइस आहे. सो टेक्निकली काही प्रॉब्लेम नसला तरी आपण प्रेग्नन्सी मध्ये हे ट्रीटमेंट करत नाही. ब्रेस्ट फिडिंग मध्ये चालतं. ओके थोडं प्रेशर जाणवेल त्याचं. शिनला थोडं अनकम्फर्टेबल वाटू शकेल. पण मला इतकं काहीच जाणवत नाहीये की मी आता विचारणार होते की चालू आहे ना मशीन. म्हणजे खरं जेन्युअनली मला असं काहीच जाणवत नाहीये. म्हणजे तुम्ही असं सांगताय की आता आपण हे बदललेले त्यामुळे आता इथे थोडं जाणवेल. त्यामुळे मी अशी तयारी आणि काहीच नाहीये. त्यामुळे मी आता विचारणार होते की नक्की मशीन चालू आहे. चालू आहे. ओके हे मी खालून कवर आणते तर अँटी ग्रॅव्हिटी करायचं आहे आपल्याला. सो आय डोंट मूव्ह द प्रोब वरून खाली. तर आपण कार्ट्रिज चेंज करतो. हे स्लाइटली पेनफुल आहे. थोडं जाणवेल. अप्पर फेस का काय? हो आपण हे इथे आणि इथे पण करणार आहे ओके. आणि मग चिनला पण हे करणारच आहे. पूर्णच आता जसं केलं सेम तसं करणार फक्त इथे पण करणार आहे. हा सगळ्यात पेनफुल आहे. किती दुखलं? खूप कमी. खूप कमी रे. पण आता समजा 10 पैकी किती पेनफुल असं हो. जर कोणी मला विचारलं तर मी म्हणेल 2 किंवा 1. राईट. ज्यांचा थोडा बल्की चेहरा असतो जिथे थोडं फॅट जास्त असेल चरबी त्यांना थोडं जास्त दुखेल. क्लिनिक निवडताना हायफू करायचं जर एखाद्यानं ठरवलं तर मग क्लिनिक निवडताना काय बघायचं? मला वाटतं क्लिनिक निवडण्यापेक्षा डॉक्टर निवडणं जास्त गरजेचं आहे की तुमच्या डॉक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे. ते क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत का म्हणजे MBBS, MD, DVD, DDV या अप्रूव्ह डिग्रीज आहेत डर्मॅटॉलॉजीच्या. त्यात त्यांचं एस्थेटिक ट्रेनिंग आहे का? कारण डर्मॅटॉलॉजीमध्ये पण वेगळे वेगळे गोष्टी लोक करत असतात. मग एस्थेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट जे करतात आणि बाकी पण डर्मॅटॉलॉजिस्ट करूच शकतात हे. सो त्यांचं क्वालिफिकेशन एक म्हणजे नुसतंच क्लिनिक खूप छान आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा डॉक्टर मशीन वापरणारा जो माणूस आहे तो कसा आहे त्याची पात्रता काय आहे हे बघणं गरजेचं आहे. मशीनचं आपण बोललोच. ह्या 2 क्रायटेरिया आर गुड इनफ. मला ते विचारायचं होतं की आता दुखत नाहीये काहीच करताना हो पण नंतर दुखतं. हा सो आता आपली जेव्हा ट्रीटमेंट संपेल तुम्हाला वाटलं तर थोडा हलकासा लालसरपणा काही जणांना जाणवतो ज्यांची थोडी फेअरर स्किन टाईप आहे अशा लोकांना आणि मेजॉरिटी लोकांना काहीच त्रास होत नाही. सो तुम्हाला आता असं काही केलंय हे जाणवणार नाही. पण पुढचा जो आठवडा आहे जेव्हा याचा रिझल्ट दिसायला चालू होतो तर आपण इथे असं दाबलं ना तसं तसं दुखतं. म्हणजे आता इथे मी असं जोरात दाबलं आपण तर हे थोडं टेंडरनेस म्हणतो आपण ते तसं वाटू शकतं. ओके. हे पण ज्यांना खूप जास्त तिथे चरबी आहे त्यांना. ही लाईन ऑलरेडी कमी दिसते म्हणून तुम्हाला थोडा हे लिफ्ट दिसेल ऍज कम्पेअर्ड टू दिस साइड. ऍब्स पण होतात काय हायफू ना? होतात. खरंच होतात. बॉडी हायफू तुमच्यासारख्या फिगर नाहीये. तर ज्यांना थोडेसे लव्ह हँडल्स आहेत थोडंसं टमी फॅट आहे त्यांच्यासाठी हे अप्रतिम आहे. सेल्युलाइट थाईस साठी त्यांच्यासाठी छान आहे. आर्म फॅट लूज ना थोडंसं इथे असतं. पण हा एवढ्या लवकर फरक जाणवतो. 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या दाढा जबडे आणि 10-15 दिवसांनी तर खूप इथे अशी प्रॉपर लाईन वाटते. अशी अशी कॉन्टोरिंगचे पैसे एक वाचलेले आहेत. नवीन कॉन्टोर स्टिक घेणार होते आणि ब्रॉन्झर पण काही गरज नाहीये याची. हायलायटरनं हे हायलाइटही करण्याची गरज आहे कारण हे आत गेल्यामुळे हे आपोआप उचललं गेलंय. आणि ही जी लाईन आहे नाकाच्या बाजूची नेझोलेबियल ती पण खूप कमी दिसते. ऑलमोस्ट फिक्कट म्हणजे इकडची दिसतीये आणि ही अशी फिक्कट झाली आहे. मला छान वाटतंय की एक समान दिसणार आहे. म्हणजे नॅचरली एसिमेट्री असणं करेक्ट आहे. हो ती प्रत्येकाच्या चेहऱ्यात असते. पण Right. खूप जास्त हे झाली तर उगाच थोडासा वाकडा चेहरा आहे की काय असं वाटायला लागतं. तो इश्यू पण याच्यामध्ये कव्हर होतोय. सो या साईडला मे बी मी थोडे एक्स्ट्रा शॉट्स घेईन कारण तुम्हाला जी एसिमेट्री बॉदर करते ती थोडी मॅच करायला. आतापर्यंत तुम्ही जर बघत असाल तर मी तुम्हाला दरवेळी सांगते की नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यात मला सांगायचंय व्हिडिओच्या शेवटी सगळं करता येतं पैशांचं सोंग नाही करता येत. या सगळ्या ट्रीटमेंटला किती खर्च होतो हे आपल्याला शेवटाला कळणार आहे. मला तेच विचारायचं होतं की हे कॉमन आहे का ट्रीटमेंट हायफू ही?
पॉप्युलर तर खूप आहे, कारण लोकांना असा पर्याय पाहिजे की त्यांना टोचलं जात नाहीये किंवा टाके नाहीये किंवा हा. दुखत नाहीये. या कारणासाठी हे खूप कॉमन आणि पॉप्युलर झालंय आता. हो. अजून एक प्रश्न विचारायचा हा. होता की ग्वाशाचा दगड खरंच काम करतो का? काम करतो का? अवघड प्रश्न आहे. हं. सो ग्वाशा आणि फेस मसाज किंवा हं. फेस योगा प्रिन्सिपल सेम आहे. करेक्ट. मसल्सला स्टिम्युलेट करणे आणि ज्यांना लिम्फिडिमा आहे किंवा हं. सूज येते चेहऱ्यावरती त्यांना मदत होते. आणि तुम्ही नीट टेक्निक नाही वापरलीत ते करताना तर मग त्याचे दुष्परिणाम जास्त, कारण मग तुम्ही तुमच्या फेसचे प्रपोर्शन्स चेंज करू शकता किंवा मसल्स असे विचित्र दिसतात एका बाजूचे. सो काही जण खूप अग्रेसिव्हली करतात की म्हणजे त्याचा जो टाइम आहे त्यापेक्षा दिवसभरच की माझं हे बारीक होईल वगैरे. मग ते नीट केलं तर फायदे आहेत. बरं. त्याचे आपोआप वयानुसार थोडे थोडं ड्रुपी इथे- होतात ना? हा, ड्रुपी होतात. सो इव्हन विदाउट बोटॉक्स याला थोडा आयब्रो लिफ्ट ह्यानी येतो, अगदी माइल्ड. अरे वा. हा. आता जनरली काय होतं की सुरकुत्यांच्यासाठी आपल्याला माहितीये सगळ्यांना फक्त बोटॉक्स. हो. पण मग आता ह्या ज्या सुरकुत्या आहेत, ज्या फॉर्म व्हायला सुरुवात झाली असेल कदाचित, किंवा काही स्टेडी पण झाली असतील आणि हो. थोडस ड्रुपीनेस आपण ज्याला म्हणतो, भुवया थोड्या खाली जातात वगैरे सगळ्या गोष्टी, त्याच्यात पण मदत होते हायफून? माइल्ड थोडी मदत होईल. खूपच जर ड्रूप असेल तर नाही. तर तुमच्या केसमध्ये खूप फाईन रिंकल्स आहेत इथे, अशा बसलेल्या नाहीये, सेट हम्म. रिंकल्स नाही, तर अशा केसमध्ये नक्कीच मदत होते. पण अशा सेट रिंकल्स असतील म्हणजे चेहरा फोरहेड न हलवता, कपाळ न हलवता पण ज्या लाईन्स दिसतात त्यांना नाही ह्यानी मदत होत. आणि थोडा असा माइल्ड आयब्रो लिफ्ट पण ह्यानी येतो थोडासा, कारण आपण स्किनच्या वरच्या लेअरला काही करतच नाहीये, राईट? त्यामुळे असं लेझर नंतर कसं की स्ट्रिक्ट सन प्रोटेक्शन पाहिजेच, म्हणजे आता उन्हाळ्यात तुम्ही सनस्क्रीन लावणं गरजेचंच आहे. पण याला डाऊन टाइम काहीच नाही. आता तुम्हाला हे झाल्यावर सुद्धा दिसेल की हलका काही जणांना रेडनेस आला तर येतो, पण अदरवाईज काहीच असं केल्यासारखं जाणवत नाही, दुखत नाही. मला डॉक्टर विचारायचं होतं की या हायफू ट्रीटमेंट नंतर काही पोस्ट केअर आहे का? हायफू नंतर आपण वरची लेअर ट्रीट करत नसल्यामुळे ह्याला पोस्ट केअर तुम्ही तुमचं रुटीन एकदम दुसऱ्या दिवशीपासून सगळं नॉर्मल चालू ठेवू शकता, इन्क्लुडिंग ऍक्टिव्ह, इन्क्लुडिंग तुम्हाला स्विमिंग करायचंय किंवा तुम्हाला मेकअप करायचा आहे. Wow. इवन यू कॅन स्टार्ट इट द नेक्स्ट डे इट सेल्फ. माय गॉड. मला हे इथलं आत गेल्यासारखं वाटतंय इथून. हा भाग खूप असा जोडून होता, तो आता खड्डा इथे जे काही जाणवतोय हा खूपच स्ट्रॉंगली मला जाणवतोय खड्डा. इथलं तर खूपच प्रॉमिनंट आहे. मस्त. इथे पण ती लाईन आली आहे. इथे जशी ती लाईन आहे, परीक्षेत चिटिंग केल्यानंतर जसं वाटतं तसं वाटतंय मला आता. इतका याचा रिझल्ट कमाल आहे. लवकर दिसतंय हा, की इतका फरक मला वाटला नव्हता, कारण की आपण खरं तर असं लगेच जज पण नाही करता कामा, कारण 1.5 महिन्यांनी सेटल झाल्यानंतर तो खरा रिझल्ट असं आपण म्हणूयात. पण हे लगेच सुद्धा केवढा फरक जाणवतोय. ही प्रॉपर अशी ती जी रेषा जी आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतो मेकअप मध्ये, शॅडो इफेक्ट, की इथे हायलाइट हा भाग जो चिक बोनचा ते वरती आलं पाहिजे, मग त्याच्या लगेच खाली हा जो भाग आहे, ही जी रेषा आहे, इथे अक्षरशः कॉन्टोरिंगची जी ग्रे शेड आहे ती शॅडो इफेक्ट तयार केली जाते, ती आपोआप आलेली आहे. ह्याला स्ट्रेटा हायफू असं म्हणतात. ह्यामध्ये लिनियर आणि डॉट दोन्ही पद्धती आहेत आणि फेस नेक प्रोब आणि बॉडी प्रोब असे 2 प्रोब्स दिलेले आहेत याला. आणि हे US FDA अप्रूव्ड मशीन आहे. ओके. थोडंसं चुणचुण जाणवते किंवा असं स्लाइट गुदगुल्या. डोळे बंद केले तरी चालेल, अंडर आयला पण करूया. सो हा सेल रिवाईव्ह मोड आहे. हे इलेक्ट्रिक करंटने आपण इन्फ्यूज करतोय सिरम आणि थोडं सेल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी आहे. वाव. तेज पण आलेलं आहे विचारांचं आणि चेहऱ्याचं, आता दोन्ही तेज आहेत माझ्याकडे. वा वा वा. ह्यानं ग्लो पण आला आता. वा, अमेझिंग. मेकअप विकत घेण्यापेक्षा मला आता खरंच असं वाटायला लागलेलं आहे, त्वचेची काळजी घेणं आणि चांगल्या योग्य ठिकाणी योग्य माणसांच्याकडून अशा ट्रीटमेंट्स घेणं, याच्यावरती ऍक्च्युली खरा खर्च करायला हवा. ही खरी इन्व्हेस्टमेंट असं आता मला वाटायला लागलंय. खर्च आणि इन्व्हेस्टमेंट वरून महत्वाचा प्रश्न, येस. या सगळ्याचा खर्च किती होतो? ओके. सो हायफूच्या ट्रीटमेंट्स सिटीमध्ये साधारण 25 ते 30,000, 2 सेशन्सचे 40,000, हे एका सेशनचे, म्हणजे 25 ते 30,000 साधारण एका सेशनचे असतात. ओके. आणि 2 सेशन्सचे 40 ते 50,000, डिपेंड्स मशीन टू मशीन, क्लिनिक टू क्लिनिक. सिटीमध्ये आहे, आता मुंबईमध्ये ऑब्व्हियसली थोडे हे चार्जेसही जास्त असतील. बरोबर. पुण्यामध्ये साधारण 25 ते 30,000 हा
ऍक्सेप्टेबल रेंज आहे एका सेशनचा. ओके, पेरिफेरीला सांगता येत नाही, माइट बी लिटल डिफरंट आहे. बरोबर बरोबर. पण एक छान गोष्ट अशी की ते सारखं लागत नाही करावं. हा, आता ही 1 इयरची तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात वन टाइम. सो हम्म. हा ह्याचा युएसपी आहे या ट्रीटमेंटचा, की तुम्हाला पुन्हा पुन्हा क्लिनिकला नाही यायचंय, एकदाच तुम्ही करतायत. आला की काही फॉलोअप पण नाहीये, जसं बोटॉक्स फिलरला असतं की परत 7 दिवसांनी या, परत बघायचं, तसं काहीच नाहीये. तुम्ही गेलात की एन्जॉय द बेनिफिट्स. क्या बात, क्या. नमस्कार, मी डॉक्टर मुक्ता तुळपुळे. मी एक एस्थेटिक डर्मेटॉलॉजिस्ट आहे. माझे क्वालिफिकेशन्स MBBS DDV आहेत. काही दिवसांनंतर जेव्हा त्याचा खरा रिझल्ट दिसायला लागतो तेव्हा पण मी शूट करणार आहे, प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणार आहे. आत्ता पण शून्य मेकअप आहे, साध्या क्लिनिकच्या लाईट्स आहेत, नॅचरल लाईटमध्ये सुद्धा आपण जाऊन बघणार आहोत. आणि बेसिकली काही दिवस गेल्यानंतर हे कसं दिसतंय खऱ्या अर्थानं हे मी तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. त्याच्यामुळे थांबा जा. मला आधी थँक्यू म्हणायचंय डॉक्टर. इतक्या गोड गोड डॉक्टर जर मिळालं तर मला असं वाटतं की तुम्ही असं कापाकापी जरी केली असती तरी मला चाललं असतं सगळ्या वेदना, पण ते न करता सगळंच आल्हाददायक होतं. तुम्हाला भेटणं पण, पूर्ण हायफायची ट्रीटमेंट पण आणि क्लिनिक पण, सगळ्याच गोष्टी खूप छान आहेत आणि खूप रिलॅक्सिंग आहेत. आणि थँक्यू माझ्याकडून पण, कारण आय एम अ बिग फॅन ऑफ युअर कंटेंट. म्हणजे माझे पण स्किन केअरचे किंवा मेकअपच्या टिप्स मी तुमच्याकडून घेते. आता माझं प्रामाणिक मत, दुसऱ्या दिवशी दुखलं नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दुखलं नाही, परंतु 3-4 दिवसांनंतर जोर जोरात जेव्हा आपण ब्युटी स्पंज मेकअप करताना मारतो तेव्हा काही काही ठिकाणी दुखलं जिथे फ्रिक्वेन्सी जास्त होती. उदाहरणार्थ इथे कुठेतरी किंवा इथे जबड्याच्या खाली काही काही ठिकाणी, सगळीकडे दुखत नव्हतं, ते पण अतिशय कमी होतं, मुक्का मार लागल्यासारखं. त्याच्यामुळे मला वेदना नसलेल्या ट्रीटमेंट्स खूप आवडतात. दुसरी गोष्ट हे परमनंट नाही, त्याच्यामुळे कुणीही करू शकतं. तिसरी गोष्ट, डॉक्टर सांगतात की तुम्ही त्याच्या लायक आहात का की नको करायला म्हणून, त्याप्रमाणे आपण डॉक्टरांचं ऐकायचं. आता मला डॉक्टर खूप आवडल्या, क्लिनिक कमाल आहे, तुमचा स्पेशल डे, बजेट, वय सगळं बसत असेल, करायला काहीच हरकत नाही. मी 100% हे रेकमेंड करेल. मी 100% डॉक्टर मुक्ता, ज्या इतक्या गोड आहेत, खूप नॉलेजेबल, खूप गोड, खूप सॉफ्ट हँड, त्यामुळे मी त्यांना नक्की रेकमेंड करेल. परंतु ही ट्रीटमेंट अतिशय गरजेची, नेसेसरी, नंबर 1 प्रायोरिटी नाही. परंतु मी म्हटलं तसं या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल, करायला काही हरकत नाही. मी स्वतः करेन का? मी स्वतः ही ट्रीटमेंट पुढच्या वर्षी नक्की करेन. त्याचं कारण सांगते. 8-8 महिने, 1-1 वर्ष जर हा इतका इफेक्ट राहत असेल, 2 किलो वजन माझं वाढलेलं आहे. मार्चमध्ये मी 50 किलोची होते, आत्ता मी तुमच्यासमोर एप्रिलमध्ये 52 किलोची आहे. आणि तरीसुद्धा माझी जॉ लाईन जशीच्या तशी आहे. माझ्या प्रोफेशनमध्ये मी तुमच्यासमोर असताना मला हे खूप गोष्ट आवडलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी इतकी कमी दुखणारी ट्रीटमेंट आणि परत एकदा आपला चेहरा मिळतो, लाईफस्टाईल डाएट मेंटेन नाही केलं तर परत एकदा ऑफकोर्स तिथे गुब्बू गुब्बू सुद्धा आपण होणार आहोत. त्यामुळे मी नक्की करेन आणि नक्की रेकमेंड सुद्धा करेन. अजून मला स्वतःवरती प्रामाणिकपणे खूप प्रयोग करायचे आहेत, कारण बंद पॉडकास्टमध्ये नुसती चर्चा करण्यापेक्षा ॲक्च्युली करून बघूयात. आणि मी असं डॉक्टर पण निवडते आणि त्याच्यामुळेच मी हे सगळं पेड नाही करत आहे. ठरवून मी याच्यामध्ये ब्रँड कोलॅबरेशन घेऊन कधीच येणार नाही, कारण या सिरीजमध्ये मला ॲक्च्युली प्रयोग करायचे आहेत आणि जेन्युअन माझं मत सांगायचं आहे. मला हेअर ग्रोथसाठीचं पण ट्रीटमेंट करायची आहे की त्या इंजेक्शन्स आणि ग्रोथ फॅक्टर टाकून खरंच केस वाढतात का. मला हायड्रा फेशियल पण करून बघायचं की तो ग्लो खरंच टिकतो का, जे काही ₹1000 आहेत त्याच्या मानानं किती दिवस तो ग्लो टिकतो. मला कार्बन फेशियल पण करून बघायचं. मी सगळे प्रयोग करणार आहे तुमच्यासाठी. मला पण ते करायचे आहेत, माझ्यासाठी पण. मला उत्सुकता आहे त्याच्या बाबतीतली आणि ते सगळे घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे शुक्रवार चुकवायचा नाही. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. ज्यांना ज्यांना हायफूमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना सुद्धा तुम्ही हा फॉरवर्ड करू शकता. जे लग्नाळू आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.